धुळ्यामध्ये ठाकरे बंधूंचे एकत्रित बॅनर झळकलेले दिसतात। दोन्ही ठाकरेंनी एकत्र येण्याची मागणी या बॅनरच्या माध्यमातून सध्या होताना दिसते। मनसेच्या कार्यकर्त्यांनी ही बॅनरबाजी केलेली आहे। शहरामधील संतोषी माता चौक परिसरामध्ये लावण्यात आलेले हे बॅनर्स सध्या नागरिकांचं लक्ष वेधून घेत आहेत। मराठी बांधवांच्या हितासाठी दोन्ही नेत्यांनी एकत्र यावं अशी मागणी सध्या होतीये। आणि इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी धनंजय दीक्षित यांनी। संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 2 दिवसांपासून चर्चा सुरू आहे ती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का या एकाच विषयाची। याला कारण आहे राज ठाकरे यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आम्ही एकत्र येण्यासाठी तयार असल्याचं देखील वक्तव्य केलं आणि उद्धव ठाकरेंकडून देखील त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद देखील देण्यात आला। मात्र यानंतर संपूर्ण राज्यभरातून देखील या दोघांच्याही वक्तव्यांची चर्चा चांगलीच रंगली आणि कार्यकर्त्यांकडून देखील मागणी होऊ लागलेली आहे। आपण बघू शकतो की धुळ्यामध्ये आता संतोषी माता चौकात मी आता उभा आहे आणि या ठिकाणी हा जो बॅनर आहे सध्या हा बॅनर सगळ्या धुळेकरांचं लक्ष वेधून घेताना देखील पाहायला मिळतोय। बॅनरवरती राज साहेब आणि उद्धव साहेब पुन्हा एकत्र या, महाराष्ट्र व मराठी माणसाच्या हितासाठी हे चित्र पुन्हा दिसलं पाहिजे अशा आशयाचा हा बॅनर जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। आणि एकंदर आपण जर बघितलं तर अतिशय जुना जो फोटो आहे बाळासाहेबांसोबतचा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा हा फोटो देखील या ठिकाणी बघायला मिळतो आहे। आणि यासोबतच कार्यकर्त्यांकडून देखील आता ही मागणी होत असल्याचं पाहायला मिळतंय। त्याच्यामुळे दोघी नेते एकत्र येणार किंवा नाही येणार हा प्रश्न जरी पुढच्या काळात अत्यंत महत्त्वाचा असला तरी सुद्धा स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांकडून देखील आता ही मागणी जोर धरू लागल्याचं पाहायला मिळतंय। त्याच्यामुळे आता कार्यकर्त्यांच्या देखील या मागणीचा विचार होऊन नक्कीच पुढच्या काही दिवसामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतात का आणि महाराष्ट्राच्या हितासाठी आपण एकत्र येणार असल्याचं देखील त्यांनी जे वक्तव्य केलं होतं ते निश्चित खरं ठरणार का हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। धनंजय दीक्षित, एबीपी माझा, धुळे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।